भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये सध्या राजकीय दृष्ट्या अशांत वातावरण दिसतंय। त्या देशातील हजारो तरुण रस्त्यावरती उतरलेत आणि या तरुणांनी आज संसदेमध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न केला। पण हे सगळं महाभारत ज्या नेपाळमध्ये घडतंय त्याचं निमित्त ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण हा संतोष आहे हा सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधातला। बघूयात हा रिपोर्ट। तरुणाईच्या आंदोलनाची दृश्य आपल्या भारतीयांना काही नवीन आहेत। 2014च्या सुमारास दिल्लीत झालेलं अण्णांचं आंदोलन असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीला आखाती देशातील अरब क्रांती असेल किंवा नुकतंच शेजारी बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेपासून दूर करण्यासाठीचं आंदोलन असेल, तरुणाई आपल्या देशाला बदलण्यासाठी अशी आंदोलन करत असते। मात्र नेपाळमधील तरुणाईचा हा असंतोष वेगळा आहे। याचं निमित्त ठरलंय सोशल मीडिया आणि आता त्या उद्रेकानं रूप धारण केलंय सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात। नेपाळचा युवक वर्ग हा मागच्या काही काळामध्ये जर पाहिला तर तो जास्त रिस्पॉन्सिबल त्या ठिकाणी होतोय आपल्या राजकीय अधिकारांविषयी, त्याचबरोबर नेपाळच्या एकूण परिस्थितीविषयी तो जो आहे जागरूक असा आहे। म्हणजे याला फक्त आपण इतपत पाहू नये की सोशल मीडिया आणि तुम्ही आम्हाला सोशल मीडिया वापरू देत नाही किंवा आम्हाला एंटरटेनमेंटची साधनं नाही म्हणून आम्ही रस्त्यावर आलो, बिलकुल अशातला हा भाग नाहीये। राजकीय दृष्ट्या अवेअर असणारा हा ग्रुप आहे आणि हा रस्त्यावर येतोय आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच जर घाला घातला त्यांनी घातला असेल तर नक्कीच हा जागरूक वर्ग जो आहे तो आणखीन जो आहे रिस्पॉन्सिबली पुढे त्या ठिकाणी जाईल। त्याचं झालं असं की नेपाळ सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, मात्र कंपन्यांनी त्यांचं पालन केलं नाही। त्यानंतर गेल्या आठवड्यात नेपाळ सरकारनं 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली। बंदी घातलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया ॲपसह मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा सुद्धा समावेश होता। नेपाळ सरकारने यावर स्पष्ट केलं होतं की सोशल मीडिया कंपन्यांना देशातील कायद्यांचे पालन करण्यासाठी, स्थानिक कार्यालय उघडण्यासाठी आणि तक्रार निवारण अधिकारी नेमण्यासाठी 1 आठवड्याची मुदत देण्यात आली होती। मात्र चीनच्या टिकटॉक वगळता अन्य सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारच्या या निर्देशाचं पालन केलं नाही। त्यामुळे नेपाळ सरकारनं त्यांच्यावर कारवाई करत फेसबुक, एक्स, व्हॉट्सअप अशा समाज माध्यमांवर बंदी घातली। मात्र परदेशात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला। युवकांकडून झालेली ही हिंसक निदर्शनं जी आहेत ती वरवर जरी स्पॉन्टेनियस वाटलेली असली, अचानक झालेली वाटली असली तरी त्याच्या मागे एखादी संघटित विचार प्रवाह असण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळमधील एकूणच राजकीय घडामोडी पाहता नेपाळमध्ये एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येतं। एकीकडे जे ओली सरकार आहे ते चीनच्या प्रभावाखाली आहे, साम्यवादाकडे झुकणारं आहे, तर दुसरीकडे एक उजव्या मतप्रवाहाचा जो नेपाळमधली पूर्वीची राजेशाही होती आणि तिचं कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न राजे ज्ञानेंद्र यांच्याकडनं होतो आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतं आहे। त्यामुळे एक पद्धतीचं ध्रुवीकरण हे नेपाळच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे। या सगळ्याची तीव्र प्रतिक्रिया नेपाळमध्ये उमटली आणि जेन झी तरुणाई रस्त्यावर आली। सोशल मीडियाचं निमित्त ठरलं आणि आता तर नेपाळी तरुणाई राजकारणी आणि त्यांच्या मुलांच्या छान छौकीच्या जीवनशैली विरुद्धही बोलायला लागली। त्या विरोधात टिकटॉक आणि सार्वजनिक आंदोलनातून फ्लेक्स चित्रांच्या माध्यमातून टीका केली जाते। परिणामी आता हा असंतोष बांगलादेशप्रमाणे सरकार उलथवणारा ठरेल का असा प्रश्न विचारला जातो। मात्र नेपाळमधील या उद्रेकांकडे एका दृष्टिकोनातूनही पाहिलं जातं। नेपाळ पूर्वी हिंदू राष्ट्र होता, नेपाळला राजा होता, मात्र मधल्या काळात तिथं लोकशाही मार्गानं कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आला। सध्या नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली असून त्यांच्या CPN, UML आणि नेपाली काँग्रेस पक्षाचे आघाडी सरकार आहे। मात्र नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदू राष्ट्र करण्याची महत्वाकांक्षा असणाराही मोठा समाज घटक त्या ठिकाणी आहे। सध्याचं सरकार चीन धार्जिन असून त्यांच्या बळावर राजकारण्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे अशी भावना तिथल्या जनतेत आहे। भारतात पूर्ण बहुमतानं आलेल्या हिंदुत्ववादी सरकारचं उदाहरणही नेपाळी जनतेसमोर आहे। यातूनच या आंदोलनात नेपाळमधील हिंदुत्ववादीही सक्रिय झाल्याचं आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काय घडतंय ते पाहणं भारतीयांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।